मच्छी मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि तिथे अतिशय भयानक हा प्रकार आम्हाला दिसलेला आहे। तिथे जवळजवळ गांजा असेल किंवा दारू सोरठ हे असे प्रकार सगळे आढळून आलेले आहेत। आम्ही पोलिसांना तक्रार केलेली आहे, पोलीस आले आणि पुढची कार्यवाही चालू आहे। दारूचे बाटल्या, गांजा, सोरठ अशा अनेक प्रकारच्या वस्तू तिथं आम्हाला आढळल्या। तर तिथल्या आज पंडित नगर मच्छी मार्केटमध्ये तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी आले होते, काय प्रकार आहे? आज खरं तर प्रभाग 29 मध्ये जो आयुक्तांनी चालू केला टास्क फोर्सचा प्रभाग क्रमांक त्यांनी 1 पासून चालू केला, तर आज 29 पर्यंत आज आजचा पहिलाच दिवस होता। आमच्याकडे पंडित नगर हा परिसर अतिशय दुर्लक्षित आहे। असे अनेक नाले असतील, ड्रेनेज असतील, रस्ते असतील, या समस्यासाठी आम्ही आज सुरुवात तिथून केली आणि सुरू चालू करत असताना शेवट आमचा मच्छी मार्केटचा हा एक मोठा विषय होता। मोठं मार्केट आहे असंच पडून आहे, मच्छी मार्केट आहे, बरेच गाड्या असे पडत असताना आम्ही इथं रस्ते लाईट इथं नव्हते, तर लोकांची मागणी होती। तर 4ही नगरसेवक सगळे अधिकारी आम्ही टास्क फोर्सच्या निमित्ताने रस्ते दाखवायला, लाईट दाखवायला आलो, परंतु तिथं विभागीय अधिकारी होते, सगळे अधिकारी होत असताना एका गाळ्यात आम्ही घुसलो। तर त्या गाळ्यात घुसताना काही लोक दारू पिताना दिसले, तर तिथं काही संशय आल्यामुळे ते शेटर लावून पळाले। तिथून ते शेटर उघडल्यानंतर तिथं दारूचे बाटल्या, गांजा, सोरठ अशा अनेक प्रकारच्या वस्तू तिथं आम्हाला आढळल्या। आज आम्ही प्रभाग क्रमांक 29 चे सर्व नगरसेवक म्हणजे 4ही नगरसेवक आणि महानगरपालिकेचे सर्व अधिकारी जे आमच्याकडे आज मोहीम राबवली गेलेली आहे टास्क फोर्सची, त्यासाठी आपला पंडित नगर एरियामध्ये सर्व आम्ही फिरतोय। सकाळपासून सगळ्या समस्या जाणून घेतलेल्या आहे। सर्वप्रथम ड्रेनेजचा प्रश्न आहे, त्याचबरोबर साफसफाई आहे, नाले साफ करण्याचा विषय आहे। सर्व हे आम्ही जाणून घेत असताना आता आम्ही इथं मच्छी मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि तिथे अतिशय भयानक हा प्रकार आम्हाला दिसलेला आहे। तिथे जवळजवळ गांजा असेल किंवा दारू सोरठ हे असे प्रकार सगळे आढळून आलेले आहेत। आम्ही पोलिसांना तक्रार केलेली आहे, पोलीस आले आणि पुढची कार्यवाही चालू आहे। पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज आपली तरुण पिढी इथे वाया जाते आणि हा प्रकार इथं आत्ताच्या आत्ता थांबवायला पाहिजे असं आम्ही पोलिसांकडेही तक्रार केली आहे आणि लवकरात लवकर आम्ही हा महासभेतही प्रश्न मांडणार आहोत। आयुक्त साहेब असेल किंवा महापौर मॅडम असतील किंवा महापौर साहेब असतील, सगळ्यांसमोर हा प्रश्न आम्ही मांडून आणि तात्काळ हे इथं बंद करण्यात येणार आहे। 29 मध्ये मान्य आयुक्तांच्या आदेशानुसार मान्सूनपूर्व टास्कचं आयोजन करण्यात आलं होतं। आम्ही 4ही लोकप्रतिनिधी एकत्र येऊन पंडित नगर या भागात आम्ही आज दौऱ्याची सुरुवात केली। आज पहिला दिवस असताना पंडित नगर मधील नागरिकांच्या समस्या, ड्रेनेज, पाणी, मुख्यतः नाल्याची सफाई आणि त्यानंतर आपण आता ज्या ठिकाणी आलो त्या मच्छी मार्केट मधील रस्ते, त्या ठिकाणी मच्छी मार्केट मधील व्यावसायिकांना पाण्याची व्यवस्था नाहीये, रस्ते नाहीयेत आणि हे सर्व पाहत असताना आम्हाला अचानक एक अवैध धंदा तिथे सापडला आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी, मान्य आमचे विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांनी पोलीस निरीक्षकांना कळवून पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि पोलीस त्यांची कारवाई करत आहेत। हा जो मान्सूनपूर्व टास्क फोर्स आहे हा 3 दिवस प्रभाग 29 मध्ये आहे। आम्ही प्रभागाच्या सर्वांगीण कोपऱ्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन नागरिकांच्या समस्या आणि तात्काळ त्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल। प्रशासन आमच्या बरोबर आहे, 4ही लोकप्रतिनिधी आम्ही सोबत काम करत असो, त्यामुळे ह्या समस्या सोडवण्यास निश्चित आम्हाला गती येईल आणि निश्चितच पावसात ज्या काही समस्या उद्भवत आहेत त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू।